नगरमध्ये एका हॉटेलमध्ये सकाळी वेटरचं काम करायचं, सकाळी 7 ते 10पर्यंत. 10 नंतर काय किराणा दुकानामध्ये पुढे बांधायचं काम करायचं आणि पुन्हा ते संपल्यानंतर एका घराच्या दुकानात काम करायचं आणि हे सगळं करत करत शिक्षण करायची कसरत मी सुरू केली होती. तीन पी प्रेस, पोलीस आणि पॉलिटिशियन या 3 पीकडे लोक नेहमी संशयाने पाहतात. पहिली गोष्ट 3 पीला प्रचंड काम असतं. म्हणजे मी काय नेहमी म्हणतो, भरपूर काम कायम बदनाम. हे 3 प्रेस, पोलीस आणि पॉलिटिशियन हे 3 गोष्टी कायम बदनाम असतात. तर मी स्वतःला ठरवून घेतला अगोदर पहिल्यापासून जे करायचं ना ते लिगल करायचं. कोणी आपण शंकेने पाहता कामा नये. माझ्या शत्रूसुद्धा मला म्हणणार नाही की बाळ उठे कोणी 1 रुपया खाल्ला, कोणी दारू पिला, त्याला काही वेगळा ना दे, अशा हे 3 गोष्टी बोलणार नाही माझ्या शत्रूसुद्धा. मला आता जवळजवळ 32 बहिणी आहेत वीरपत्नी जिल्ह्यातल्या, माझ्या बहिणीसहित, आणि एक 150 भाची आहेत, भाच्यान भाजी. सगळ्यांना कोणाला शिकाय ॲडमिशन घेऊन दे, कोणाला काय कर, कोणाला लग्न करून दे, लग्न जमून दे, सगळी कामं मोठ्या आनंदाने करतो. पत्रकारिता आणि राजकारण हे 2 विभंग अंग आहे असं मला वाटतं नेहमी. त्यामुळे आपण आमदार खासदार होण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा आमदार खासदार चांगले घडून त्यांना चांगलं काम करायला जर आपण भाग पाडलं तर तो खूप मोठा चांगला फायदा असेल. आणि मला असं आणि पुन्हा त्यांना बक्षीस आलं तेव्हा सरकारने 15 बक्षीस दिलं बक्षीस. मग ते MPSC प्रकरण, जिल्हा बँकेचं मोठं नोटपत्र, असे अनेक प्रकरण 64 प्रकरणं सगळी मी काढली. आणि आतापर्यंत त्या सगळ्या प्रकरणात 29 लोकांना नोकरी गमावं लागली, 230 लोकांना सस्पेंड व्हावं लागलं आणि 570 लोकांना खात्यानं सामावलं. असा मोठा शत्रूचा मोठा डोंगरच मी तयार केला होता. पण मला समाधान यायचं होतं की एक शत्रू निर्माण केल्यानंतर मला 100 मित्र तयार व्हायचे, 100 सहानुभूती तयार व्हायचे आणि त्या सहानुभूती त्या शुभेच्छांच्या बळावरच मी हे माझं काम प्रामाणिकपणे करत होतो. मी ठरवून घेतले आयुष्यात कुठेही कोणत्या पुरस्काराने प्रस्ताव पाठवायचा नाही. म्हणजे त्या रिक्वेस्ट नाहीच, सिलेक्शन झालं पाहिजे आपलं. आता मी असं ठरवून घेतले वयाच्या 40शीत की आपल्याला पुरस्कार झाले खूप झाले, खालच्या लोकांना भेटले पाहिजे म्हणून आता पुरस्कार घ्यायचे नाही, मी आता पुरस्कार द्यायला लागतो.